वर्किंग वुमन असो किंवा हाऊसवाईफ असो यांना फॉलो करता येईल असं सिम्पलचं स्किन केअर रुटीन आज आपण पाहणार आहोत. हे का बरं करायचं हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये रेडी विथ दीपाली. सर्वात अगोदर आपण आपला छान फेसवॉश करणार आहोत. फेसवॉश करण्यासाठी चांगल्या कंपनीचा फेसवॉश वापरा. मी जो वापरत आहे तो आहे प्लमचा सॅलिसिलिक ॲसिड फेसवॉश. फोम बेस फेसवॉश आहे आणि हा खूप सॉफ्ट देखील आहे. ॲक्ने कंट्रोल्स करतो आणि ऑइल देखील कंट्रोल करतो. फेसवॉश केल्याच्या नंतर डॅब डॅब करून फेसला क्लीन करायचं. खूप चेहरा रगडायचा नाही. तुम्ही बघू शकता खूप छान असं क्लीन्स होतं. सगळं ऑइल वगैरे जे डर्ट असेल ती निघून जाते फेसवॉश केल्याच्यानंतर. यानंतर आपल्याला जी सेकंड स्टेप करायची आहे ती आहे टोनर. तर हे टोनर जे आहे ते का बरं आपण यूज करतो, तर टोनर जे आहे ते आपण यूज करतो कारण जेव्हा आपण टोनर यूज करतो तेव्हा जे काही आपण नेक्स्ट स्किन केअर करणार आहोत ते आपल्या स्किनच्या आतल्या लेअरपर्यंत जातं आणि स्किन केअरचा रिझल्ट त्यामुळे तुम्हाला चांगला भेटतो. टोनरला आपल्याला मसाज करायची नाही, त्याला असंच आपल्या स्किनमध्ये थोडा वेळ सोक होऊ द्यायचं. अगदी 5 सेकंद लागतात. 5 सेकंद याला ठेवायचं. त्यानंतर आपण दुसरी स्टेप करणार आहोत. हे जे मी काही प्रोडक्ट यूज करत आहे ते प्लमचे आहेत. माझी स्किन कॉम्बिनेशन आहे आणि याचा मला खूप छान रिझल्ट आला आहे. बोथ मेल आणि फिमेल यूज करू शकतात. माझ्या सांगण्यावरून घरातील अजून 2-4 जणांनी हे यूज केलं आहे. याचा त्यांना देखील छान रिझल्ट आला आहे. पण तरी देखील तुमची ज्या प्रकारची स्किन आहे त्या प्रकारच्या स्किननुसार तुम्ही प्रोडक्ट निवडा. तिसरी जी स्टेप आहे ती आहे सिरम. सिरम का यूज करायचं, तर काही कारणांमुळे एका सडन एजच्या नंतर एक 20-25-25च्या पुढच्या वयानंतर आपल्या चेहऱ्यावर डलनेस यायला लागतो. हा डलनेस कमी व्हावा, आपली चेहऱ्याची जी चमक आहे ती कायम राहावी यासाठी आपण हे सिरम यूज करायचं आहे. हे देखील प्लमचं आहे. सगळे प्रॉडक्ट मी सांगितलं तुम्हाला पहिलेच की प्लमचे आहेत. सिरमचे 2-4 ड्रॉप घ्यायचे. हे मी खूप यूज करते. हे अगदी संपत आलं आहे आणि त्याच्यानंतर हलक्या हाताने या सिरमला आपल्या सगळ्या चेहऱ्यावर पसरून घ्यायचं आहे. चेहऱ्याबरोबरच मानेवर देखील हे लावून घ्यायचं. अगदी हलक्या हाताने पसरवायचं आहे. खूप जास्त मसाज करायची गरज याला लागत नाही. हे थोडंसं स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालं की नंतर यानंतरची आपण स्टेप करणार आहोत. ही स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे. ही स्किप करायची नाही. ही प्रत्येकाने फॉलो करायची, मेल असो फिमेल असो. मी पुन्हा पुन्हा सांगते, मॉइश्चरायझर हे खूप मस्ट आहे आपल्या स्किनसाठी. हायड्रेट करतं चेहऱ्याला. चेहरा ओढल्यासारखा जाणवत नाही, चेहऱ्यावरची चमक कायम राहते. तर हे मॉइश्चरायझर घ्यायचं आणि ते देखील हलक्या हाताने सगळीकडे आपल्या चेहऱ्यावर मसाज करून घ्यायची. खूप जास्त मसाज करायचं नाही. हलक्या हलक्या हाताने याला पसरवून घ्यायचं आहे. हे स्किनमध्ये छान ॲब्झॉर्ब होतं आणि याच्यानंतरची लास्टची स्टेप जी खूप महत्त्वाची आहे, ती सर्वांनी फॉलो करायची. घरात असो आपण किंवा बाहेर जात असो, कोणीही याच्यातून एक्सक्यूज करायचं नाही. ती म्हणजे सनस्क्रीन. जो काही चेहरा खूप डल होतो, चेहऱ्यावर टॅनिंग येते आणि परत ही टॅनिंग रिमूव्ह करणं खूप अवघड जातं. त्यामुळे रोज आपल्याला चेहऱ्याला सनस्क्रीन लावायचं आहे. सनस्क्रीन भरपूर प्रमाणात घ्या. खूप थोडंसं घेऊ नका. सनस्क्रीन जास्तच लागतं. त्यानंतर असं 2 बोटं भरतील एवढं सनस्क्रीन तुम्ही रोज लावा. सनस्क्रीनसुद्धा प्लमचं आहे आणि सनस्क्रीन घेताना शक्यतो SPF पाहून सनस्क्रीन घ्या. SPF 50+ असेल असं सनस्क्रीन निवडा, जे तुम्हाला सनपासून छान प्रोटेक्शन देईल आणि तुमच्या स्किनवर टॅनिंग होणार नाही. स्क्रीन खूप गरजेचं आहे. 10 सेकंदात हे आपल्या चेहऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब होतं. असं रोज 5 मिनटाचं तुम्ही डेली स्किन केअर रुटीन करा आणि संध्याकाळचं तर अगदी सोपं आहे. 2च मिनटं लागतात. सकाळी 5 आणि संध्याकाळी 2 मिनटं स्वतःला तुम्ही दिली की तुमचं सगळं स्किन केअर सॉर्टेड आहे. अशा पद्धतीचं स्किन केअर फॉलो करा
आणि तुम्हाला काय फरक जाणवला तो मला नक्की कमेंटद्वारे कळवा. अशाच लाईफस्टाईल आणि स्टायलिंग टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, कमेंट करा. धन्यवाद. बाय बाय.